चला चालू करा पंच. अंधार पडल. संकेत गेला का वर? चला पोरांनो, जा बॉल आणायला जा लवकर. लाची मॅच आहे. तिकडे थांबा. अर्धा इकडे थांबा, अर्धा तिकडे थांबा. फुलटच गेन. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चौकार आधी येतोय. पहिलाच खणखणीत चौकार आलाय. प्लस नो बॉल आलाय. अंपायर काय नो बॉल आहे. फ्री हिट असेल. ह्या वेळेस फ्री हिटचा फायदा नाही घेता आला. स्वप्नील पार्टनर आहे. स्वप्नील आहे. अतिशय सुंदर असं गोलंदाजी चालू आहे. या ठिकाणी डायरेक्ट हिट जर लागती तर निश्चित रूपात धाव बाद होण्याची संधी होते. चला 3 धावा घेतल्या. लवित वर्सेस जलालपूर. एक थरारक सामना मैदानात चालू आहे. यावेळेस फुल करायच्या नादात मिड विकेट क्षेत्रात चेंडू गेलाय. चला स्वप्नील स्ट्राईकला. बॉलिंग मार्चवर राजू आहे. यावेळेस शॉट फसलाय. फिल्डर अतिशय सुंदर असा झेल पकडला. खूप मोठी चेस होती फॉरवर्डच्या दिशेने, पण झेल टिपला. सामना असेल 4-4 ओव्हरचा असेल. त्याच्यात पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल. आणि आज छोटा शकील मैदानात कुठं चाललाय बघा. कॅमेरामॅन याच्याकडे कॅमेरा फिरव थोडासा. छोटा शकील अरे बाहेर जा. ते तानातन बाहेर जा. चेंडू लागेल तुला. उडशील षटकार होईल. यावेळेस स्ट्राईकला आहे स्वप्नील. नाही, स्वप्नील आउट झाला. यावेळेस झाली फळबळ झाली. बॅकअप 3-4 जण बॅकअपला होती. चाललाय चेंडू सीमे रेषेजवळ अडवला गेलाय. चला 3 धावा घेतल्या. षटक संपलंय. षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली 12 रन.
अंबादास आला. ह्या वेळेस कीपरने मिस्टेक केली. कीपरने मिस्टेक केली म्हणजे चौकार. बाईच्या रूपात चौकार आला. अंपायरचा इशारा येतोय. अतिशय सुंदर असा बॉलिंग केली होती अब्दुलने, पण अब्दुलला फिल्डरांकडून साथ भेटल्या गेली नाही. अतिशय सुंदर असा शॉट केलाय कव्हरच्या वरतून. येतोय येतोय षटकार येतोय. षटकार येतोय. अंबादासच्या बॅटमध्ये पहिला खणखणीत षटकार आलाय. जलालपूर गाव आणि लवित गाव आता फुल केलाय आणि फिल्डर आहे. अतिशय सुंदर कॅच लपाकलाय. बिलोळी गावामधला अतिशय चांगला खिलाडी मानला जातोय. लवित गावामधला चला स्थिती झालाय. अतिशय चांगला फलंदाज आहे. अष्टपैलू फिल्डर आहे. लेफ्टी आला म्हणजे फिल्डिंग मध्ये बदलाव. अब्दुल यावेळेस फुल केलाय. फाईन लेग दिशेला कोणताही प्लेअर नसेल. शॉट डालला चाललाय लेग साइडला. शॉट गोलंदाजी झाली का लेग साइडला भिरकावतो. त्यासाठी फिल्डिंग पण चांगली सजवली गेली. फाईन लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर्स मध्ये एक फिल्डर आहे. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू आलाय. बघायचंय. अतिशय सुंदर असा रिटर्न केलाय दीपकने. अतिशय सुंदर असा रिटर्न केलाय. षटक संपलंय. धाव संख्या झाली 27 झाली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धाव संख्या झाली 27. चला लवकरात लवकर बॉलिंग करा. स्टार्ट करा. कैलास तात्या घुले पाड्याचे पाहुणे आले. लवकरात लवकर मंचावर येण्याची कृपा करावी. या वेळेस बॅटचा कट रनआउटची संधी असेल. बॉलिंग मारचो रे जाकीर आहे. फाईन लेगच्या दिशेने येतोय खणखणीत चौकार. चला रोल बॉल द्या अण्णा. चला अण्णा पाठीमागचा बॉल घ्या.
क्षितिज स्ट्राईकला. यावेळेस परत एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू मारला गेला. क्षितिज आता खिलवाड करतोय गेंदबाजांसोबत. फिल्डिंग लावले, डीप कव्हर्सला बाहेर. गोलंदाजी चालले पायावर, अंगावर, शरीरावर. यावेळेस फिल्डिंग मध्ये बदलाव केला. कव्हर्स मधला खिलाडी आणला शॉर्ट कव्हरला. यावेळेस वापसी केली गोलंदाजाने. यावेळेस स्टेप आउट केला आणि यावेळेस कव्हरच्या दिशेने. म्हणजे ह्या ओव्हर मध्ये क्षितिजने खिलवाड़ किया, गेंदबाज का पूरेपूर फायदा उठाया. फाइन लेग पे खिलाड़ी नहीं था, फाइन लेग पे खेल रहे थे. या वेळेस स्टेप आउट केलं, पॉइंटच्या वरतून शॉट आला. खणखणीत चौकार, अतिशय मागडे षटक बोललं जाईल. हे 43 धाव संख्या वाढती, 43 धावा. चला लास्ट षटक घेऊन आलाय. बॉलर्स नेम सुभाष आला. लास्ट षटक घेऊन आलाय सुभाष. त्या वेळेस कव्हरच्या दिशेला, शॉर्ट कव्हरला 42 क्षेत्ररक्षण आणि 34 धाव संख्या. धाव घेतले, थ्रो फेकला होता, अतिशय वेगाने थ्रो फेकला गेला आणि त्या थ्रोवर चांगलं बॅकअप केलं गेलं. नाहीतर बॅकअप नसता तर निश्चित 4 धावा गेल्या असत्या. क्षितिज गेला गेला गेला, फाईन लेग थर्ड मॅनच्या दिशेने चाललाय चेंडू. 4 धावा. लास्ट षटक घेऊन आलाय सुभाष आलाय. मग अब्दुलनी जी गलती केली तेच सुभाष करतोय आणि त्याच्या समोर क्षितिज आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. परत एकदा आलाय फाईन लेगच्या दिशेने. यावेळेस षटकार येतोय क्षितिजने. मग आपलं जलालपूर गाव अतिशय सुंदर असं पटरून आणलंय. क्षितिज मार रहा है जैसे टीम इंडिया में माही मार रहा है, वैसे गिरनारा गांव में इस चषक में क्षितिज मार रहा है. चला जाऊया मैदानात. या वेळेस चला 57 धाव संख्या झाले. लास्टचा चेंडू आहे. आमचे युवा कृष्णा थेटे उपस्थित झाले. या वेळेस मारला गेला फाईन लेग दिशेने. जर चेंडू गेला तर समजायचं येतोय सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या झाले 61 झाले. अतिशय. चला बॉल मैदानात येऊ द्या, मैदानात बॉल पाठवा. चला लाईनअप करा. चला जलालपूर लाईनअप करा. चला मध्ये चला मैदानात. चला जलालपूर मैदानात चला. चला लाईनअप करून यायचे बाहेर. चला बाहेर बॉल गेलाय तो लहान मुलांनी मध्ये फेका. या ठिकाणी दूध आल्या गेले. ज्यांना कोणाला दूध प्यायचं बॅट्समनला तर इथून दूध जाऊन घेणे.
चला पंचांनी हे छोटे नन्हे क्रिकेट काढा. चला जलालपूर गावाने क्षेत्ररक्षण सजवावं अशी त्यांना विनंती आहे. चला 62 रन करायचे जिंकण्यासाठी लवित गावला आणि त्या लवित गावची कमान सांभाळले दीपकने. अतिशय सुंदर अशी बल्लेबाजी करतो दीपक. त्याच्या खांद्यावर जिम्मेदारी असेल आता. 24 चेंडू मध्ये 62 धावा कुठनं म्हणजे सोपं नाही पण मुश्किल पण नाही. लेफ्टी बॅट्समन आहे, डोकं लावून जर खेळला निश्चित रूपात जलालपूरला भारी पडेल. क्षितिज अतिशय सुंदर अशी बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी करतोय. आलाय समोरच्या दिशेने माझ्या साईडने आलाय. पहिला चौकार येतोय. पहिला चौकार आलाय. क्षितिज अष्टपैलू खेळाडू यावेळेस चकमा दिला. गोलंदाजाने चकमा दिला. पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार आला होता. त्या दीपक साठी अतिशय सुंदर अशी डीप मिड विकेट काढला, लॉंग ऑन काढलाय. यावेळेस येतोय चला यावेळेस आला राजू आला. राजू आला क्षितिजचा सामना करण्यासाठी. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने गेला. फिल्डर आहे 62 चा पाठलाग करते लवित गाव. चेंडू झाले 4 चेंडू झाले. आलाय उलटो झालाय. येतोय षटकार. षटकार आलाय. पहिला षटकार निघतोय प्रदीपच्या बॅट मधनं. चला मॅच मध्ये बाहेरून कोणी काय बोलू नका. एवा दिला वाईट दिला. पंच ठेवले आम्ही कमिटीने. पंच अतिशय हुशार ठेवले. ज्या वेळेस जो डिसिजन असेल तोच पंच ठरवून देतील. आला आला रे आला. दीपक आला. दीपकच्या बॅट मधनं दुसरा खणखणी षटकार आला. जोपर्यंत दीपक मैदानामध्ये आहे वाढती धावसंख्या झाली 19 झाले. एक षटक संपलाय. अतिशय सुंदर अशा धावा कुठल्यात. चला पॉवर प्ले संपला गेलाय. जलालपूर कोणता गोलंदाज घेऊन येतोय.
चला अंबादास आलाय, बॉलिंग मार्चवर अंबादास फिल्डिंग सजवतोय. त्यानं का पॉवर प्ले एक षटकाचं होतं. राजू स्ट्राईकला. राजूच्या बॅट मधनं एक पण असा खणखणीत षटकार वाजला नाही. तर राजू रायटी बॅट्समन आहे, पत्रे वाजवण्यामध्ये माहिर आहे, पण एक पण पत्र वाजवलं नाही राजूने. आणि एक साइडला प्रदीप आहे, हिरव्या हिरव्या बाबळीचा हिरवे पाला, षटकार मारूंगा झुकूगा नाही साला, असा तो दीपक आहे. या वेळेस शॉट फसला, कॅच सोडला. हा आहे प्रेशर. हिला म्हणतात सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी हा प्रेशर आहे. या वेळेस व्हाईस कप्तान आमचे चिडला गेले. नितीन जाधव त्या ठिकाणून क्षितिज बॉन्डरून पळत आला. कैच काफी इंपॉर्टेंट रहते हैं क्रिकेट में. टेक द कैचेस विन द मैचेस, ऐसा कहा जाता है. दीपक स्ट्राइकला. दीपक आंध्रने किनारा, सुंदर कॅच झल्ला, अतिशय सुंदर कॅच झरला विकेट कीपर स्वप्नील सरने. या वेळेस वापसी केली गोलंदाजने. चला कॅच सुटला, त्याचा मोबदला काही घेतला गेला नाही. जे कॅच सुटला तेवढेच रन घेतले, 2 रन घेतले फक्त. जर असं जर झालं असतं तो बॅट्समन लय खतरनाक होता. चला निखिल कसबे यांच्याकडनं 3 षटकार लावले तर 501 रुपयाचं नगद इनाम. अरे गिरणारा गाव आहे, गिरणारा गाव मध्ये एकदा शब्द सुटला म्हणजे विषय संपला. म्हणजे इज्जतीसाठी ते जमीन पण विकून टाकू शकते. ज्या वेळेस पहिला येतोय हवे चेंडू कव्हर्स मध्ये झेल सुटला, आता झेल सुटला. चला आता झेल सुटलाय. आता स्वतः कॅप्टनला कुठे पाठवशाल? त्या प्लेअरला पाठवलं त्या कोपऱ्यात. दुसऱ्या मॅचला कॅप्टनला कोपऱ्यात धरायला लावलं तर तुम्हाला मॅच मध्ये जागा नाही भेटणार. अब्दुल्ली तो बॉल दिसलाच नाही, कॅप्टनला सुद्धा बॉल दिसला नाही वाटत. कॅप्टन जाग्यावर उभा आहे. म्हणून आमची कमिटी सांगते दादा नो लवकरच जा करा मॅच. जसा डोंगर या साईडला एकदा सूर्य खाली गेला की बॉल दिसायचं संपून जात. या वेळेस डीप विकेट मध्ये नितीन जाधव उपस्थित आहे. वाढती धाव संख्या झाली 29. चला 2 षटक संपलेत. चला 12 चेंडूंमध्ये 33 धावांची जरूरत आहे. या वेळेस चकवा दिलाय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते स्वप्नील. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. खेळामध्ये कोणती पदवी मोठी नसते, फक्त खेळ मोठा असतो. आणि तो खेळ मोठा करण्यासाठी आपल्याला गावाचं नाव मोठं करावं लागतं. म्हणून आता 11 जण जलालपूरचे लढतायत आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी.
या वेळेस आलाय खणखणीत खणखणीत फिल्डर, त्याच खिलाडीने कॅच सोडला होता आणि त्यालाच आता संधी भेटली कॅच पकडायची. चला पळत जा. बॅट्समन नेम सुभाष आलाय. त्यांनी लास्टची ओव्हर घेऊन आला होता सुभाष. चला 10 चेंडूंमध्ये 33 धावांची जरूरत आहे. यावेळेस आलाय शॉट फसून गेलाय. चला जलालपूर निघल्या आपल्या वाटचालीवर जिंकण्याच्या दिशेने. त्यांनी कल मारला, पहिला स्टेप पार केला. यावेळेस हेलिकॉप्टर उडलंय, फिरलाय चेंडू. चला फिरलाय चेंडू. चेंडू फिरल्यावर हातात घ्यावं लागतं दांडू, त्याच्यामुळं चेंडू फिरून देऊ नका. चेंडू फिरला म्हणजे दांडू लगेच वरती येतो. चला स्वप्नील गोलिंग मार्चवर आहे. राजूच्या बॅट मधनं अजून एक पण षटकार नाही आला. झाली जादू झाली. नाही धरलाय कॅप्टनने, यावेळेस धरलाय. यावेळेस जोरदार अपील झाले आणि आमचे पंच त्यांचा दांडू वरती उठला, डायरेक्ट वरती. आणि आमचे गोकुल थेटे असे अतिशय सुरेख अशी पंचगिरी करतात. चला 7 चेंडू 29 धावा लगातार षटकार मारावे लागतील. चला कुंदन आलाय. आता कुंदन काय करतोय, दर्शकांना असं वाटलं असेल कुंदन काय षटकार मारेल. कुंदनची बॉडी पाहून, अनकाठी पाहून, असेच प्लेयर काफी खतरनाक असतात. चला उलटा शॉट केला, सरांना कुठेतरी दुखापत झाली असं वाटतंय. इंजरी झाली छातीमध्ये. बघा सरांकडे लक्ष द्या, छातीला हात लावलाय सरांनी. चला नितीन आलाय, वाइस कप्तान आलाय. जलालपुरची शान बान आन बान शान अभी उसके हाथ में गेंद. चला हिरो बनायची संधी आहे. सुभाष स्ट्रायकर आहे, टॅप केलाय, टॅप केलाय. विजय आहे, विजय आहे. लॉंग ऑफच्या दिशेने विजय उपस्थित होता. 5 चेंडू 27 धावा. अजून सुद्धा सामना जर आला, षटकार जर आला, हवे चेंडू येतो येतो, विजय आहे अरे विजय राहील. आणि जलालपूरचा विजय अजून आहे. विजय अजून घोषित दर्ज नाही केलाय, पण विजयने कॅच टेपकीच पकडले. चला जी आमची कमिटीचे जे मेंबर आहेत, लालाजी घुले, आबाजी घुले, बाळासाहेब घुले, सुभाष थेटे, छोटू दादा थेटे, अनिल संजय दादा थेटे, अली शेख, या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा गिरनाराच्या भेटीस आणले. अतिशय सुंदर असे सामने गिरनारा नगरीच्या क्रिकेट प्रेमींना बघायस मिळाले. नितीन गोलंदाज मार्कवर सज्ज झाला. बॅट्समन नाव जाकीर, जाकीर जाकीर. बॉल नका घेऊ भाऊ, कमिटी ओढत आहे. बॉल घेऊ नका, बॉल कामात येणार आहे. चला बॉलिंग मार्चर नितीन जाधव. यावेळेस
शॉट फसलाय. नितीन जाधव स्वतः कॅचच्या खाली आहे. चला ह्या वेळेस फाईन लेगच्या दिशेने शॉट खेळलाय. चला बॉल पंचांनी बॉल झालाय. चला लास्टचा एक चेंडू बाकी. मतलब मॅच जीतली आहे जलालपूरने. जलालपूर जीत गई मैच, ऐसा लग रहा. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने शॉट गेलाय. बॉल इकडे फेका. बॉल पंचांनी कलेक्ट करा. दोन्ही संघांचे कर्णधार ड्रेसिंग रूम कडे येणं. चला राम भाऊ